हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. तर चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया. तर बघा, इथे मॉर्निंगचे वाजले 5:45. 5:45लाच आम्ही सगळेच उठलो होतो आणि मुलं अंघोळीला गेले आहे. आणि इथे बेड पण माझा पूर्णपणे रिकामा झाला आहे, कारण आमच्याकडे जर कोणी उठलं तर मग तो बेडवर राहतच नाही आणि सगळेच बॅक टू बॅक उठत असतात. तर बघा, कधी काय होते ना, म्हणजे अंघोळ वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट आपण कामाची सुरुवात करतो. तर तसं न करता आपण आपली स्वतःची पण काळजी घ्यायला हवी, कारण घरातली कामे तर आपल्याला करावीच लागते, कारण त्याला दुसरं कुठलंच ऑप्शन नाही. पण स्वतःचीही केअर करणे खूपच जरुरी आहे. तर बघा, इथे माझी अंघोळ वगैरे झाली, त्यानंतर म्हटलं मॉइश्चरायझर अप्लाय करते. थंडी खूप होती म्हणून मग मी जे आहे हा ड्रेस म्हणजे 2 वर्ष आधीच मी ऑनलाईन बोलवला होता मिशोवरून, सॉरी फ्लिपकार्टवरून. तर या ड्रेसमध्ये खूपच असं म्हणजे गरम गरम वाटते, त्यामुळे मी हेच घालून घेतलं. तर इथे मी मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतली. तर काय होते ना, म्हणजे थंडी खूप असल्यामुळे आपण बरेचदा मॉइश्चरायझर लावायलाच विसरून जातो आणि तसं न करता मग आपली स्किन डॅमेज व्हायला सुरुवात होते. तर आपली स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागते. घरात किंवा समोरचा व्यक्ती आपल्याला सांगणार नाही की तू स्वतःची काळजी घे किंवा तू सॉक्स घाल पायामध्ये, कारण या दिवसांमध्ये तुम्ही माहितीच आहे फरशी किती थंडी असते खूपच, त्यामुळे सॉक्स पायामध्ये घालणं खूपच गरजेचं आहे. त्यानंतर पायात चप्पल असायलाच हवी. आणि बायकांना तर ही म्हणजे जे आहे ही कामे खूप आवर्जून करावी लागतात, कारण पूर्ण घर आपल्यावर डिपेंड असते. आणि मग आपण स्वतःची काळजी नाही घेणार तर मग आपण घर कसं सांभाळणार ना. म्हणून समोरचा व्यक्ती अजिबात आपल्याला म्हणणार नाही की तू सॉक्स घाल किंवा तू चप्पल घाल घरामध्ये किंवा तू स्वतःची काळजी घे, तर असं आपण दुसऱ्याकडून अपेक्षा पण करायची नाही. म्हणून स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवी. तर बघा, इथे मी खूप छान आजच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी इथे मी रेडी झालेली आहे. सॉक्स वगैरे सगळं घालून घेतलं, मॉइश्चरायझर वगैरे सगळं घेतलं आणि त्यानंतर मला बेड पण आवरायचं आहे. तर चला आता आजच्या कामाची सुरुवात करूया. तर बघा, इथे मी बेड वगैरे मस्तपैकी असं ऑर्गनाईज करून ठेवलं आणि बेड आवरल्यावर किती छान दिसते ना. त्यानंतर लगेच जे आहे म्हणजे थोडं एक्सरसाइज करायला सुरुवात केलेली आहे. तर बघा, इथे मी थोडं जो बेसिक एक्सरसाइज आहे माझं तेच मी सुरुवात करते आणि तुम्हालाही सांगत असते की म्हणजे बरेचदा मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते की एक्सरसाइज करणे खूपच जरुरी आहे. आणि तुम्ही जर नसेल चालू केलं असेल एक्सरसाइज करायला तर प्लीज, जर तुम्ही माझ्या व्हिडिओ बघून जर थोडं जरी मोटिवेट होत असाल तर प्लीज मग तुम्ही पण स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा, कारण एक्सरसाइज करणं खूपच गरजेचं आहे. आणि आजकालच्या म्हणजे या नवीन काळामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे हेल्थ विषयी किती म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा हेल्थविषयी आजकाल सोशल मीडियावर यायला लागले की असं होते तसं होते. मग त्यापेक्षा आपण जर स्वतः काळजी घ्यायला आत्तापासूनच जर सुरुवात केली तर किती छान ना. एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, याने भरपूर एनर्जी मिळते आपल्याला. भरपूर आपला दिवस जो आहे तो प्रॉडक्टिव्ह बनत असतो. तर बघा, इथे 6:15 वाजलेले आहे आणि 6:15च्या आत माझी ही कामे उरकून गेलेली आहेत. त्यानंतर बघा, आज मी स्वयंपाक वगैरे सगळं काही तुम्हाला दाखवणार नाही, मॉर्निंगचं रुटीन अजिबात दाखवणार नाही. तर व्हिडिओ आता मी 12 वाजतापासून सुरुवात केलं तर दुपारचे वाजले 12. ॲक्च्युली आज ना मला फ्रीज साफ करायचं होतं. म्हटलं चला तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दाखवते की मी फ्रीज कशा प्रकारे ऑर्गनाईज ठेवते, कशा प्रकारे साफ करते. त्याआधी मी इथे थोडा ओटा क्लीन करून घेते, कारण मग मला कसं आहे ना, फ्रीजचे सगळे कंटेनर जे आहेत ते वॉश करायचे आहे. आमच्याकडे मंगळवारचा बाजार असतो, म्हणजे मी तहसील ठिकाणी असते, तुम्हाला तर मी बरेचदा सांगत असते. आणि तहसील ठिकाणी म्हटलं तर इथे कसं आहे ना, म्हणजे वीकली जो आहे तो बाजार भरत असतो. तर मंगळवारचा दिवस आहे, इकडे बाजार असते. तर म्हटलं भाजीचं वगैरे घेण्याआधी मी आजच्या दिवशी, म्हणजे हा व्लॉग जो आहे तो मंडेचा आहे म्हणजे सोमवारचा आहे, तर म्हटलं आज पूर्ण फ्रीज जो आहे तो क्लीन करून घेते. तसंही बरंच थोडं बहुत भाजीचं माझ्याकडे आहे आणि बरेच भाजीचं माझं संपलेलं आहे. म्हटलं सगळेच होऊ शकते तेवढे, म्हणजे माझे कंटेनर जेवढे खाली आहेत तेवढे वॉश करून घेते. आणि मी अशीच सवय लावून घेतलेली आहे, जसं माझे कंटेनर जर रिकामे झाले तर मी वॉश करून ठेवून देते. आणि फ्रीज पण मी लगेच म्हणजे वीकली जे आहे बाजारच्या दिवशी वगैरे म्हणा किंवा मी आदल्या दिवशी अशाच प्रकारे साफ करत असते. त्यामुळे माझं फ्रीज नेहमी ऑर्गनाईज असतो.
आणि बघा इथे मी फ्रीजचे सगळे म्हणजे कंटेनर काढून घेतले आणि त्यानंतर दूध, दही जे काही म्हणजे लिक्विड पदार्थ आहेत जे खराब म्हणजे बाहेर ठेवल्यानंतर खराब व्हायचे चान्सेस असतात, ते मी इथे फ्रीजच्या खालच्या बाजूला ठेवून देते आणि सगळे इथले कंटेनर जे आहेत ते छानपैकी मस्त वॉश करून घेते. तर मी सगळे कंटेनर वॉश करण्यासाठी इथे विम जेल लिक्विडचाच यूज करत असते. बरेचदा माझ्या घरच्या वस्तू मी सगळ्यात जे आहे विम जेल लिक्विड स्प्रे तयार केलेला आहे त्याच्यानेच म्हणजे मी क्लीन करत असते आणि खरंच खूप छान असतात, अगदी वॉश होऊन जातात. आणि नेहमी जर आपण अशी स्वतःला सवय केली की जेव्हाचं तेव्हा काम जर आपण कंप्लीट केलं तर बघा आपलं घर अगदी नेहमीच ऑर्गनाईज असतो. अगदी फ्रीजसुद्धा ऑर्गनाईज असते. बरेचदा आपण असं करतो फ्रीजमध्ये भरपूर म्हणजे आपल्या वस्तू म्हणजे जागच्या जागी नसतात. हा डब्बा त्या जागी, तो डब्बा त्या जागी. तर तसं न करता फ्रीजमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, घर असो, किचन असो, फ्रीज असो, कुठलीही वस्तू जर वस्तूची जागा जर ठरवून असली ना तर बघा नेहमीच घर ऑर्गनाईज असतं. मी असं नाही म्हणत, कारण हे पण लक्षात ठेवा, गोकुळासारखं घर म्हटलं तर मग पसारा तर होणारच. मग मी असं अजिबात नाही म्हणत की पसाराच करायचं नाही, पसारा तर करावंच लागतं, कारण पसारा आवरायला खरंच खूप मजा येते. तर बघा गप्पा गोष्टींसोबत माझे इथे सगळे मी कंटेनर जे आहेत ते छान वॉश करून घेते. आणि म्हटलं 12 वाजले होते तर समोरच्या बाल्कनीमध्ये माझ्याकडे ऊन अजिबात येत नाही, त्यामुळे मागच्या बाजूला म्हणजे मागचा डोअर जो आहे त्या थोडा म्हणजे पोर्शनमध्ये जे आहे वॉशिंग एरियामध्ये थोडा बहुत जो ऊन येत असतो, तर तिथे मी अशी चटई म्हणजे घालून घेतली आणि यावर म्हणजे जितकं ऊन मिळालं तितकं छान म्हणजे सगळे कंटेनर अगदीच वॉश आणि क्लीन होऊन जाणार. तर बघा अशा प्रकारे मी सगळे कंटेनर वॉश करून इथे थोडा वेळ उन्हामध्ये ठेवले. त्यानंतर मग मी माझी इथे फ्रीज जी आहे ती साफ करून घेणार आहे. त्याआधी बऱ्याच आजूबाजूच्या गोष्टी मला उचलावे लागल्या त्या आणि फ्रीज थोडी समोर घ्यावी लागली, कारण मी म्हणजे फ्रीज अगदी त्या म्हणजे कम्फर्टेबल जागेवर ठेवलेली आहे. त्यानंतर बघा वरच्या बाजूला खूपच धूळ होती. हा माझा मॅजिकल स्प्रे लिक्विड याच्यानेच मी पूर्णपणे जे आहे धूळ काढून घेतली. एक म्हणजे जो कापड आहे ना त्याला मी छान गरम पाण्यामध्ये डीप केला आणि छान म्हणजे थोडं त्याला पाणी काढून घेतलं त्याचं आणि अगदीच मी या कापडाने पूर्ण फ्रीज माझा क्लीन करून घेणार आहे. त्यानंतर बघा मागच्या साईडने माझ्याकडे तर पूर्णपणे पॅक आहे, त्यामुळे मागच्या साईडने माझी फ्रीज तर खूप काही खराब होत नाही. पण खालच्या बाजूने 2 जाळ्या दिल्या आहेत, तिथे थोडी धूळ जी आहे ती साचतेच. आणि बहुतेक मी जेव्हा व्हिडिओ चालू केला होता म्हणजे 4 महिन्यापूर्वी तेव्हा पण मी फ्रीज ऑर्गनायझेशनचा फ्रीज डीप क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आहे. म्हटलं चला 4 महिने झाले, 4 महिन्यानंतर परत फ्रीज डीप क्लिनिंग करून घेऊया. तर फ्रीज डीप क्लिनिंगमध्ये मी हा मागचा पोर्शन अगदी धूळ वगैरे जो पूर्णपणे म्हणजे अशा प्रकारे मी क्लीन करत असते. सो बघा मंथली नाही तर 3-4 महिन्यातून एकदा तरी फ्रीज डीप क्लिनिंग करायलाच हवी. यामुळे आपली फ्रीज नेहमीच अशी छान नवीन आणि चकाचक राहत असते. तर बघा कापडाने मी पूर्ण पुसून घेतलं. अगदी फ्रीजच्या चारही बाजू ज्या आहेत मी छान डस्टिंग करून घेतली आणि ओल्या कापडाने एकदा पूर्णपणे फ्रीज जे आहे ते पुसून घेतलं, अगदी खालच्या वरच्या सगळ्या बाजूने. आणि अशा प्रकारे जर आपण नेहमीच जर घरातल्या वस्तू सगळ्या अशा पुसून काढल्या तर धूळ तर येणारच नाही. त्यानंतर बघा या साईडला इथे छोटीशी जाळी दिलेली आहे, तिथे पण भरपूर धूळ साचते. तिथली पण धूळ जी आहे या ब्रशने मी काढून घेतली. तर हा ब्रश पण मी ऑनलाईन मागवला होता, डस्टिंग ब्रश म्हणून मी याचा यूज करत असते. असे बरेच ब्रशेस आहेत माझ्याकडे जे मी डस्टिंगसाठी यूज करत असते. त्यानंतर बघा फ्रीजला इथे मुलांनी मॅग्नेट लावलं होतं, तर मॅग्नेट वगैरे काढून घेतली. आणि खूप दिवसापासून माझ्याकडे केकची क्रीम होती, म्हटलं खराब झाली ती आता, म्हणून मी काढून घेतली. आणि अगदीच पूर्ण म्हणजे वरचा जो पोर्शन आहे तो कापडाने मी पूर्णपणे असं पुसून घेतलं. त्यानंतर स्प्रे केला, स्प्रेनी पण एकदा पुसून घेतलं. आणि एक माझ्याकडे जो आहे नवीन मी म्हणजे मॅजिकल हँड आहे माझ्याकडे, तो म्हणजे मी मायक्रोसॉफ्ट फायबर मी जो डीमार्टमधून आणला त्याच्याने मी परत एकदा म्हणजे पूर्ण फ्रीज म्हणजे पूर्ण क्लीन करून घेणार. म्हणजे कुठलाही स्मेल वगैरे असो तो फ्रीजला लागला असलेला स्मेल वगैरे निघून जाणार. अशा प्रकारे जर आपण 2 कापडांनी जर फ्रीज पुसली, एक ओल्या कापडाने आणि एक वाळल्या कापडाने, तर बघा फ्रीजला डागं वगैरे काही लागणार नाही, अगदीच पूर्ण क्लीन होऊन जाणार. आणि मी नेहमी अशाच पद्धतीने माझा फ्रीज जो आहे तो साफ करत असते. तर बघा इथे पण मी खालच्या बाजूला खालचा पोर्शन पुसणं खूपच मस्ट आहे, कारण वरचा आपला जास्त काही यूज होत नाही, माझं तरी नाही होत, कारण मी खूप काही गोष्टी फ्रीजमध्ये स्टोअर करत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे, बरेचदा मी फ्रीज तुमच्यासोबत म्हणजे शेअर केलेलाच आहे. माझ्याकडे
वरच्या बाजूला काही खूप जास्त सामान नसतं, फक्त राहिली तर केकची क्रीम किंवा चॉकलेट असते. त्यानंतर बघा खालच्या बाजूलाच मी जेवढ्या काही माझे सामान आहेत ते मी खालच्याच इथे ठेवते आणि मी शक्यतो फक्त भाजीचं ठेवते. बाकी किराणा वगैरे ग्रॉसरी वगैरे मी काहीच फ्रीजमध्ये स्टोअर करत नाही. आणि मसाले वगैरे जे आहेत ते फक्त ओले मसाले स्टोअर करते. त्यानंतर मग मी म्हणजे शक्यतो सगळं सामान ट्रॉलीजमध्येच ठेवते. तुम्हाला मी किचन टूरमध्ये दाखवलंच होतं माझ्या ट्रॉलीज मी कशा प्रकारे भरून ठेवलेल्या आहेत. तर बघा असं मी सगळं जे आहे ओल्या कापडाने पूर्ण स्प्रे मारून घेतला आणि ओल्या कापडाने पूर्ण फ्रीज पुसून घेतला. त्यानंतर एका वाळल्या कापडाने पण मी मस्तपैकी फ्रीज पुसून घेतला आणि अगदीच म्हणजे पूर्ण फ्रीज माझा खूप छान इथे पुसून झालेला आहे. तुम्ही बघतच असाल मी अगदी डोअर साईड वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. आणि अशी क्लिनिंग तर आपण वीकली तर करायलाच हवी. वीकली आतून फ्रीज साफ करायलाच हवी आणि फ्रीज डीप क्लिनिंग 3 ते 4 महिन्यातून एकदा करायला हवी. तर बघा इथे माझं पूर्णपणे आतून फ्रीज जो आहे तो क्लीन झाला. त्यानंतर मेन डोअर जो आहे फ्रीजचा तो पण मी छान मस्तपैकी इथे पुसून घेतला. आणि अशा प्रकारे जर तुम्ही खरंच थोडं जरी तुम्हाला व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. कारण तुमचा एक सबस्क्रायबर म्हणजे आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. आम्हाला मोटिवेट करतो. जसं आम्ही तुम्हाला मोटिवेट करायसाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो तसंच तुमचं पण आम्हाला भरपूर म्हणजे तुमच्या पण अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला मिळतात ज्यामुळे आम्ही मोटिवेट होतो. तर बघा सगळे कंटेनर माझे फ्रीजचे जे आहेत ते सुकले होते. मी सगळे जागी लावून घेतले आणि त्यानंतर बघा इथे माझा फ्रीज जो आहे तो पूर्णपणे ऑर्गनाइज झालेला आहे. सगळे जे आहेत ते वॉश करून घेतले. आणि मला एक अशी सवय आहे फ्रीजचं कंटेनर जर रिकामं जरी असलं तरी मी मग अशीच फ्रीजमध्येच आणून जे आहे ते ठेवत असते. तर त्यामुळे जो पसारा आहे तो माझा कमी दिसतो. कारण एक्स्ट्राचे मग हे कंटेनर दुसऱ्या जागी शिफ्ट करा किंवा दुसरीकडे हे करत तेवढं माझ्याकडे म्हणजे स्टोरेज नाही. त्यामुळे मग मी असंच इथे जे आहे जसंच्या तसं फ्रीजमध्येच ठेवून देत असते. तर चला आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट नक्की करा. आणि तुम्हाला जर फुल फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर प्लीज मला कॉमेंट करा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवणार. चलो बाय.